नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज किचनमध्ये टिफिनमध्ये बनले आहे टोमॅटो चटणी आणि 15 मिनिटात झटपट होणारे अप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम मी इथे 2 वाट्या रवा या बाउलने मोजून घेतला आहे। त्यात आता घालून घेते हे ताक दहीसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे ताक होते त्यामुळे मी यात ताक घालून घेणार आहे। आता बघा, मी इथे या 2 वाट्या रव्यामध्ये 2 वाट्या ताक इथे घालून घेतले आहे आणि त्याचबरोबर आणखी 2 वाट्या इथे पाणी घालून घेईन। हे बघा, याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी असायला बघा, याप्रमाणे असे सारण तयार झाले आहे। आता मी इथे 10 मिनिटे याला झाकून ठेवणार आहे। फक्त 10 मिनिटच आपल्याला यांना मुरत ठेवायचे आहे। तोपर्यंत मी टोमॅटो चिरून घेतले होते। आता मी टोमॅटोची चटणी करून घेणार। तेल गरम झाले, आता त्यात जिरे मोहरी घालून घेतले आहे। आता बारीक चिरलेला एक मोठा कांदा यात घालून घेतला आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा यात घालून घेतली, तीसुद्धा परतून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा परतून घेतला। आता हे थोडे ब्राऊन रंगापर्यंत परतून घेतले। त्यानंतर यात घातले आहे धणेपूड, हळद, तिखट आणि हे छान परतून घेतले। त्यानंतर यात घातले मी टोमॅटो बारीक चिरून आधीच ठेवून दिले होते। आता हे सुद्धा मी यात घातले आणि याला तसेच झाकण न ठेवता मी छान मऊसूत शिजवून घेणार आहे। थोडेसे मऊसूत झाले की त्यात घातले आहे चवीनुसार मीठ अगोदर घातले तरीही चालेल, पण माझे लक्ष नव्हतं त्यामुळे मी आता घातले। आता त्यानंतर थोडा वेळ शिजवून झाले की इथे मी हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून घातल्या आणि गुळाऐवजी यात साखर घेतली। गूळसुद्धा तुम्ही घालू शकता। आंबट गोड चटणी ही टोमॅटोची फार चवीला छान लागते। आता इथे मी गुळाऐवजी साखरच घातली। साखर घालून आता आणखी 5-10 मिनिटाला छान मऊसूत शिजवून घेईन। तोपर्यंत मी इथे आपले 10 मिनिट झाले आहे। हे बघा, आपला रवासुद्धा छान मुरून तयार आहे। आता बघा, हे थोडं मला घट्ट वाटे त्यामुळे मी यात आणखी थोडे पाणी घालून घेणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मला बरोबर 3.5-4 वाट्या पाणी इथे लागले आहे ताकासहित। हे बघा, याप्रमाणे आपल्याला हवे आहे। आता मी यात सगळे भाज्या घालून घेणार आहे। एवढ्या भाज्या माझ्याकडे होते: टोमॅटो, पानकोबी, कांदा आणि कोथिंबीर। सिमला मिर्च नसल्यामुळे मी टाकली नाही। जेवढ्या भाज्या तुम्हाला आवडत असेल तेवढ्या तुम्ही यात घालू शकता, त्यामुळे आपल्या अप्प्याला छान फार टेस्ट येते। हे बघा, आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे। सर्व भाज्या यात घालून घेतल्या आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता मिक्स होईपर्यंत इथे बघा, आपली टोमॅटोची चटणी झालेलीच आहे। आता मी यात छान कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून बाजूला ठेवून देते। तोपर्यंत इथे दुसरा तडका करून घेते अप्प्यामध्ये घालायसाठी। इथे तेल गरम केले मी तडका पॅनमध्ये, जिरं मोहरी घालून घेतले आहे आणि थोडासा कढीपत्ता। मिरचीची पेस्ट आपल्याला सारणामध्ये घालायची त्यामुळे घातली नाही। हे बघा, आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट मी याला चव येण्यासाठी घालून घेतली आणि हे तडका दिलेले तेल यात घालून घ्यायचे। नाही घातले तरी चालते, पण घातले तर आणखी छान टेस्ट येते, त्यामुळे मी यात तडका घातलेले तेल घालून घेतले आणि इथे अप्पे पात्राला छान तेलाने ग्रीस करून ठेवले। आता यात आपल्याला घालायचे आहे 1 इनोची पुडी। 2 वाटे रव्याला 1 इनोची पुडी भरपूर व्यवस्थित होते। आता त्यात थोडं ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडे पाणी घालून घेतले आणि छान फेटून घेतले आणि मिक्स करून गेल्यावर आपल्याला अप्पे पात्रात हे सारण घालून घ्यायचे आहे। बघा, याप्रमाणे इथे मी छान अप्पे पात्रामध्ये सगळे घालून घेतले आणि थोडेसे तेल चिपकू नये म्हणून वरून सोडून घेतले। अगदी 3-4 मिनिट किंवा 5 मिनिट आपल्याला इथे वाफवून घ्यायचे आहे। तोपर्यंत इथे बघा, अगदी 5 मिनिटात इथे हे अप्पे तयार झालेले आहे। 15 मिनिटात आपल्याला हे अप्पे तयार करता येतात आणि त्यानंतर मी असा छान डब्बा भरून घेतला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब